गोवळकोट मराठी शाळेतील विद्यार्थी मृत्यूच्या छायेत आहेत। रत्नागिरी गोवळकोट शाळेतील चिमुकल्यांचं शिक्षण धोक्यात असून इमारतीला मोठमोठ्या चिरा गेल्यात। भिंती कधीही कोसळण्याची भीती आहे। वर्गखोल्यांसमोर गटार, अस्वच्छता आणि दुर्गंध पाहायला मिळतो। विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। मी आता चिपळूण शहरानजीक असलेल्या गोवळकोट मराठी शाळेच्या इथं आहे आणि ही मराठी शाळा तुम्ही माझ्या मागे पाहताय। साधारण याची स्थापना आहे ती 1/2/2021 रोजी या मराठी शाळेची स्थापना झालेली आहे। खरं तर तुम्ही बघाल तर या शाळेवर गवत आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि जर तुम्ही पाहाल तर ह्या मराठी शाळेमध्ये दुसरं एक विशेष म्हणजे या मराठी शाळेमध्ये जे दरडग्रस्त लोक आहेत त्यांना इथं आत त्यांना आसरा दिलेला आहे प्रशासनाने। त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांना प्रशासनाने इथं ठेवलेली आहे। त्यांचं हे पुनर्वसन पाहिलं तर फार दयनीय अवस्था आहे। ते राहतात तिथंच आंघोळ करतात, तिथेच कपडे धुतात आणि त्याच एका वर्गखोलीमध्ये जवळजवळ 21 मुलं आपल्या अभ्यासाचा पाढा गिरवताना आपल्याला दिसत आहेत। ही मुलं आहेत। खरं तर या वर्गखोलीमध्ये 21 मुलं आहेत आणि ही 21 मुलं आपल्या आयुष्यात भविष्य घडवण्याचं काम इथे करत असतात। आपण जर पाहिलं ही 21 मुलं आहेत आणि बिचार निरागस मुलं आहेत। मात्र ही जी मुलं आहेत ती मृत्यूच्या छायेत अभ्यास करताना दिसत आहेत। वर जर तुम्ही बघाल हा चिरा ही भिंत आहे ती पूर्ण सुटलेली आहे। म्हणजे वर जो लेंटर लावले म्हणजे लोड बेरिंग लावलेली आहे त्या लोड बेरिंगच्या इथनं भिंत कधीही कोसळू शकते आणि यांच्या अंगावर पडू शकते। भिंत कोसळू पण शकते, आमची मुलं पण शिकतात, त्याचा धोका पण आहे। आणि आता आम्हाला इथे येऊन 10 वर्ष झाले, ते पण आमच्याकडे कोण लक्ष देत नाही। आता तुमची मुलं जी आता शिकतायत तिथे मुलं तुमची 2 मुलं तिथं धडे गिरवत आहेत, मात्र वर बहिदर भिंत कधीही कोसळू शकते। पण कोसळू शकते, सांगू शकत नाही कधी कोसळेल। तुम्ही काही शासनाने याची तक्रार केली आहे? आता आले होते, येऊन गेले होते। शासनाने काही तक्रार केली नाही, शिक्षकांनी केली नव्हती तक्रार। मग येऊन गेले, त्याच्यावर काय परत आलेच नाही ते लोक। कॅमेरा प्रफुल्ल समे, राजेश जाधव, लोकशाही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।